रायरी, राजगिरी, नंदादीप, जम्बूद्वीप, तनस, राशिवटा अशी 15 नावे याने संबोधला गेलेला, परंतु आज आपल्या काळजात फक्त दुर्गेश्वर श्रीमान रायगड म्हणून असलेला हा तख्त सुवर्णाचे 32 मनाचे सिद्ध करवले. कोशात अमोलिक रत्ने होती, त्यात शोध करून मोठी मौल्यवान रत्ने जडवली, असा सुंदर उल्लेख आपल्याला सभासद बकरीमध्ये दिसतो. असे केल्याने महाराजांचं संधान बांधलं गेलं ते निंबाळकर कुटुंबीय, पालकर, इंगळे, जाधव, गायकवाड अशा घराण्यांमधल्या पत्नी केल्यामुळे ती सगळी घराणी ही स्वराज्याशी जोडली गेली. एवढा मोठा उदात्त हेतू महाराजांच्या या 8 विवाह करण्यामध्ये होता. जर एखादा कागद आपण फाडला किंवा कोणी कुजबुजलं तर ते थेट त्या राजसदरेवरती ऐकू येतं. तर त्या काळचा सिव्हिल आणि अकॉस्टिक इंजिनिअरिंगचा अतिशय उत्तम उदाहरण आपल्याला या राजसदरेवरती बघायला मिळतं. जय शिवराय मंडळी. डॉक्टर प्रसाद ट्रॅव्हलिंग या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, वसंत बापटांच्या कवितेतील 2 ओळी आहेत. भव्य हिमालय तुमचा आमचा, केवळ माझा सह्य खडा, गौरी शंकर उभ्या जगाचा, मनात पूजन रायगडा. या 2च ओळीमध्ये ज्याची महती समजते. रायरी, राजगिरी, नंदादीप, जम्बूद्वीप, तनस, राशिवटा अशी 15 नावे याने संबोधला गेलेला, परंतु आज आपल्या काळजात फक्त दुर्गेश्वर श्रीमान रायगड म्हणून असलेला हा रायगड किल्ला पाहण्यासाठी आज आपण आलो आहोत. मराठ्यांच्या गौरवाचे, परम विजयाचे सर्वोच्च क्षण पाहिलेला हा किल्ला, तसंच अपमानकारक पराभवात सुद्धा पचवलेला हा किल्ला आहे. इथल्या दगडधोंड्यांना, मातीला सुद्धा इतिहास आहे. त्या वास्तूंना, दगडधोंड्यांना बोलतं करूया. भर पावसामध्ये आपण आज हा रायगड किल्ला बघत आहोत. कितपत तिथं क्लिअरिटी वगैरे असणारे हे मलाही ठाऊक नाही, परंतु या पावसामध्ये रायगड बघण्याची मजा काही न्यारीच आहे. चला तर आपण आज रायगड जगूया. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. चला तर पाहूया दुर्गेश्वर श्रीमान रायगड. तर आता आपण राणीवसामध्ये उभे आहोत. हे महाराजांच्या 8 राण्यांचे 8 महाल आहेत. महाराजांना 8 लग्न का करावी लागली याच्या मागेही राजकारण होतं. आदिलशहा, निजामशहा तसंच मोगल यांची वतनं घेऊन सुखसमाधात जगणारे त्यावेळेचे वतनदार हे स्वराज्याकडे ओढले जावेत म्हणून महाराजांनी 8 विवाह केले. त्याच्यामध्ये सईबाई साहेब, सोयराबाई साहेब, पुतळाबाई साहेब, सगुणाबाई साहेब, सकवारबाई साहेब, त्याच्यानंतर गुणवंताबाई साहेब, काशीबाई आणि लक्ष्मीबाई अशा 8 राण्या होत्या. असे केल्याने महाराजांचं संधान बांधलं गेलं ते निंबाळकर कुटुंबीय, पालकर, इंगळे, जाधव, गायकवाड अशा घराण्यांमधल्या पत्नी केल्यामुळे ती सगळी घराणी ही स्वराज्याशी जोडली गेली. एवढा मोठा उदात्त हेतू महाराजांच्या या 8 विवाह करण्यामागे होता. याच्याच पाठीमागे आपण शिवकाळातली शौचालयातली सोय सुद्धा पाहू शकतो. राणीवशाच्या पाठीमागे असणाऱ्या शौचकूपांची आणि मलनिस्सारणाची व्यवस्था आजही अभ्यासनीय आहे. राजगड, सिंधुदुर्ग, प्रतापगडावर शिवकालीन शौचकूप आजही आढळतात. राणीवशाचे हे अवशेष पाहूनच गडाची श्रीमंती समजते. शिवकाळात हे राजवाडे किती प्रचंड असतील याची कल्पनाच करवत नाही. राणीवशाच्या समोर दासदासींच्या मकानांचे अवशेष देखील आढळतात.
राणीवाशाच्या समोर मध्यभागी जो दरवाजा आहे तिथून आपण बालेकिल्ल्यात प्रवेश केला की समोर प्रशस्त चौथरा दिसतो. तोच हा महाराजांचा राजवाडा. हा चौथरा 86 फूट लांब व 33 फूट रुंद आहे. राजवाड्याच्या शेजारील मोकळ्या जागेत एक तळघर आहे. गुप्त बोलणी करण्यासाठी असलेली ही खोली खलबतखाना म्हणून ओळखली जाते. गंगासागराच्या दक्षिणेस उंच मनोरे दिसतात, त्यास स्तंभ असे म्हणतात. जगदीश्वराच्या शिलालेखामध्ये ज्या स्तंभांचा उल्लेख केला आहे ते हेच असावेत. ते पूर्वी 5 मजली होते असे म्हणतात. बांधकामात सुरेख नक्षीकाम आढळते. राज सदर इथे झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना. 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या दुर्गेश्वर रायगडावर याच राजसदरेवरती झाला. त्यासाठी 32 मानाचं सुवर्ण सिंहासन तयार करण्यात आलं होतं. सभासद बकरीमध्ये खूप सुंदर उल्लेख आहे. तख्त सुवर्णाचे 32 मानाचे सिद्ध करवले, कोशात अमोलिक रत्ने होती, त्यात शोध करून मोठी मौल्यवान रत्ने जडवली, असा सुंदर उल्लेख आपल्याला सभासद बकरीमध्ये दिसतो. या राजसदरेच्या समोरच अगदी नगारखाना आहे. त्या कमानीजवळ जर एखादा कागद आपण फाडला किंवा कोणी कुजबुजलं तर ते थेट त्या राजसदरेवरती ऐकू येतं. तर त्या काळचा सिव्हिल आणि अकॉस्टिक इंजिनिअरिंगचा अतिशय उत्तम उदाहरण आपल्याला या राजसदरेवरती बघायला मिळतं. नगारखान्यापासून चालत पुढे येऊन आपण एका मोकळ्या मैदानात येऊन पोहोचतो. तोच हा होळीचा माळ. इसवी सन 1671 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर होळीचा सण साजरा केल्याची नोंद आहे. स्वराज्य कार्यात सततच्या धावपळीत शिवरायांना मिळालेला हा विरंगुळ्याचा क्षण तसा दुर्मिळच. या होळीच्या माळावर साक्षात शिवराय समोर आहेत म्हटल्यावर सर्वांनीच कलाबाजी दाखवली असेल. महाराजांच्या मूर्तीच्या डाव्या बाजूस जे छोटे देऊळ दिसते ते शिरकाई देवीचे मंदिर. शिरकाई ही गडावरील मुख्य देवता. शिर्के 5व्या शतकापासून रायगडचे स्वामी होते. हे मूळ मंदिर नाही, मात्र मूर्ती प्राचीन आहे. नवरात्रीमध्ये, दिवाळ सणामध्ये तसेच राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी इथे देवीचा गोंधळ घातला जातो. उत्साहाचे वातावरण असते. रायगडावर राजधानी साजेशा असंख्य वास्तू आहेत. त्यातीलच एक म्हणजे बाजारपेठ. ही दररोजच्या व्यापाराची जागा. दोन्ही बाजूंना 22 म्हणजे एकूण 44 दुकाने आणि मध्ये एक प्रशस्त मार्ग आहे. सध्या या दुकानांची ज्योती
पायऱ्या आणि भिंती दिसून येतात. दुकानांच्या ज्योती अशा उंचीची आहेत की घोड्यावर बसूनही इथे खरेदी करता यावी. रायगडावरील स्थापत्यशास्त्राचा अप्रतिम नमुना म्हणजे श्री जगदीश्वर मंदिर. रायगडाची अनेक स्थित्यंतरे पाहत हे मंदिर आजही दिमाखात उभे आहे. हिरोजी इंदुलकरांची एक उत्कृष्ट निर्मिती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची अलोट भक्ती असलेले हे देवालय. गडावर जाणारे हजारो शिवप्रेमी इथे नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाहीत. शिवरायांच्या आदेशानुसारच मंदिराची उभारणी करण्यात आली होती. महाराज इथे दर्शनासाठी दररोज येत असल्याची माहिती दस्तऐवजांमध्ये मिळते. शिवसमाधी. इथे थोरले स्वामी चिरविश्रांती घेत आहेत. रायगड बांधताना आत्ताच्या कोणत्याही सिव्हिल इंजिनियरला लाजवेल असं बांधकाम कौशल्य दाखवलेल्या हिरोजी इंदुलकर यांनी शिवरायांकडून मोबदला काय घेतला तर पायरीच्या एका दगडावर आपले नाव. सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर. एकाच भेटीत संपूर्ण रायगड पाहणं निव्वळ अशक्य. त्यात मुसळधार पाऊस असेल तर वाडे वास्तू यांची दृश्यमानता कमी होते. हरकत नाही, रायगडवारी निरंतर चालू ठेवूया. भेटत राहू. जय शिवराय.